लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सध्या मी रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील बल्लाडेश्वर परिसरामध्ये आहे. आपण जर बघितलं हा धुंडीविनायक परिसर आहे. अष्टविनायकापैकी एक हे स्थान असलेलं बल्लाडेश्वर मंदिर आणि त्याच ठिकाणी आता सध्या दूषित पाणी पुरवठा जो आहे तो केला जातोय. काळं पाणी देखील या नागरिकांना जे आहे ते पुरवठा केला जातोय. आपण जर बघितलं तर एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न बिकट होत असतानाच या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातोय त्या ठिकाणी देखील दूषित पाणी जे आहे ते नागरिकांना दिलं जातंय. आपण जर बघितलं तर ही पाण्याची साठवण टाकी आहे. या साठवण टाकीमध्ये आपण बघितलं तर एकंदरीत काळ्या पाण्याचा पुरवठा जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. दूषित पाणी आहे, जंतुयुक्त पाणी आहे आणि असंच पाणी जे आहे ते स्थानिक नागरिकांना सध्या या नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध जे आहे ते करून दिलं जात आहे. नगरपंचायतीवरती आता सध्या प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जात आहेत. स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया. मॅडम, काय सांगाल, सध्या कशी समस्याला आपण सामोरं जात पाण्याच्या? पाणी रोज खूप घाण येतोय, वास येतोय पाण्याचा आणि त्याच्यामुळे आमच्या घरातले पेशंट म्हणजे आजारी झाले. सासूबाई कावीळ झाली खूप, त्यांना काही फरकच नाही, उलटी जुलाब. आता गावाकडे पाठवलं त्यांना आम्ही. गेल्या किती दिवसापासून ही पाणी समस्या? कंटिन्यू नेहमी एनी टाइम तसंच पाणी येतोय. पावसाळ्याचा तर नुसता गारा येतो. या संदर्भामध्ये आपण नगरपंचायतीमध्ये संपर्क साधलात का किंवा त्या नगराध्यक्षांना सांगायचा प्रयत्न केला? हो, सांगितलं त्यांना. काय उपाययोजना त्यांच्याकडून आता काय नाही आलं, आता तुम्ही आले म्हणून आम्हाला कळलं. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीच्या काळ्या पाण्याचा जो आहे तो पुरवठा सध्या धुंडीविनायक परिसर असेल, खडकाळी परिसर असेल या ठिकाणी जो आहे तो केला जातोय आणि या अशा पाण्याच्या गंभीर समस्येला येथील नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठाच होत नाही, काही ठिकाणी 7 दिवसाआड, काही ठिकाणी 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. तर ज्या ठिकाणी आता सुधागड तालुक्यातील धुंडेश्वर परिसरात पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी देखील आपण जर बघितलं तर काळ्या पाण्याचा आणि जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा जो आहे तो या इथल्या स्थानिक रहिवाशांना केला जातोय. माझ्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी उपसभापती संदेश शेवाळे आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी नुकतीच पाहणी केली. सर, काय सांगाल, गंभीर समस्या आहे? निश्चितपणे गंभीर समस्या आहे. रोगराई पसरण्याची देखील दाट शक्यता या ठिकाणी आता पाणी धोरणात दिसून आली. आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि महायुतीचे सर्वच ज्येष्ठ नेते आज पाली नगरपंचायत ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे 5 नगरसेवक, उपनगरचे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. निश्चितपणे आम्ही सर्वांच्याच सहकार्याने पाणी फिल्टर योजना 27 लाखाची योजना ही लवकरात लवकर मंजूर व्हावी आणि त्यासाठी जे काही शक्य आहे तो पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. काही तांत्रिक समितीची मंजुरी या ठिकाणी हवी आहे. निश्चितपणे आता आचारसंहिता असल्यामुळे त्या 2-3 महिन्यामध्येच ही 27 कोटीची योजना आलेली आहे असं समजतंय, मात्र ती योजना लालफितीमध्ये अडकलेली आहे. याकडे आपण कसं पाहताय? जानेवारी 2025 साली प्रमाणासाठी ही या योजनेची मंजुरीसाठी मंत्रालयात ग्रामविकास विभागाकडे सर्व कागदपत्रांची आमची पूर्तता त्या ठिकाणी झालेली आहे. आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब असतील आणि महायुतीचे सर्वच ज्येष्ठ नेते यांच्या सहकार्याने काही आढावा मीटिंग देखील या संदर्भात घेण्यात आल्या. आता तांत्रिक समितीची देखील एक मीटिंग प्रलंबित आहे. ती मीटिंग झाल्यानंतर आता आचारसंहिता असल्यामुळे 2-3 महिन्यानंतरच ही फिल्टर योजना मंजूर होईल आणि प्रशासकीय बाबीची पूर्तता करून निश्चितपणे येत्या काही 6 महिन्याच्या आतमध्येच पालीतील नागरिकांना स्वच्छ सुंदर असं पाणी, अगदी प्रदूषणमुक्त म्हणता येईल. नगराध्यक्षांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. आता देखील त्यांना दूषित पाणी पुरवठा केला जातोय. याच्यावर प्राथमिक स्तरावरती आपण काही उपाययोजना करणार आहात का? टँकरद्वारे त्यांना पाणी देणार आहात का? किंवा यावर उपाययोजना कसं करणार आहात? योजना होईल तेव्हा भविष्यामध्ये होणारच आहे, मात्र आता सध्याच्या परिस्थितीसाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? नगराध्यक्षांशी देखील माझं संपर्क फोनद्वारे झाला असता त्यांनी देखील हीच माहिती दिलेली आहे की अंबा नदीचं पात्र आता घटलं आहे, त्यामुळे उनेरा डॅमवरचं पाणी नदीत सोडून ते नागरिकांपर्यंत येथे देत आहेत. काही ठिकाणी पाणी हे डायरेक्ट नलाद्वारे नदीतून इथे येत आहे, तर काही ठिकाणी टाकीची उपाययोजना केलेली आहे. तर ज्या ठिकाणी टाकीची उपाययोजना आहे त्या ठिकाणी निर्जंतुकते करण्यासाठी मग पावडर असेल, काही विविध उपाययोजना करून गटारातून पाणी येते आणि काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि गटारातलं पाणी जे ते थेट नागरिकांच्या घरात जाते. यासाठी काही उपाययोजना आपल्या मार्फत केल्या जाणार आहेत का? निश्चितपणे आता जी 27 कोटीची योजना जी आता 2-3 महिन्यामध्येच मंजूर होईल त्यामध्ये
नवीन अशी तरतूद करून गटार हे विभक्त करून आपली नलपाणी योजना सुधारित गटार नसेल अशा ठिकाणून ती कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करून येत्या 6 महिन्याच्या आतमध्ये हे पालीचे नागरिक, कारण मी देखील या पाली शहराचाच नागरिक आहे, माझं देखील त्या सर्व नागरिकांवर विशेष प्रेम आहे आणि नागरिकांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, महायुती म्हणून कायम आमच्या सगळ्यांवर प्रेम दाखवले आहे. त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासासाठी, आणि खरं पाहायला गेलं तर हा राजकारण विषय नसून हा आपल्या आरोग्याचा विषय आहे नागरिकांच्या. त्यामुळे आता आपण माहिती घेतल्याप्रमाणे कावीळ यासारखे आजार या ठिकाणी उद्भवत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही कुठल्या राजकीय पक्षाची जबाबदारी नसून ही प्रत्येक नागरिकाची, माझ्यासारख्या प्रत्येक लोकांची जबाबदारी आहे. सर्वपक्षीय आम्ही सर्वजण एकत्र येऊन कसं याच्यामध्ये लवकरात लवकर पाण्याची फिल्टर योजना सुरू होईल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते उपसभापती संदेश शेवाळे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की निश्चितपणे याच्यावरती उपाययोजना केल्या जातील. मात्र आता प्राथमिक स्तरावरती आपण पाहिलं तर नागरिकांना काळ्या पाण्याचा, अर्थात गटारातून आलेल्या पाईपलाईनमुळे काळ्या पाण्याचा पुरवठा आणि जंतू जे आहेत त्या जंतूच्या पाण्याचा पुरवठा सध्या नागरिकांना केला जातोय. आता यावर कितपत उपाययोजना ज्या त्या केल्या जातात, कधीपर्यंत उपाययोजना केल्या जातात हेच खरं आता पाहावं लागणार आहे. राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, पाली, सुधागड, रायगड. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.